भाऊजी ऐका ना, बस 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 आजच्या पुरतं एवढंच बस झालं. जाऊ दे. येते का चलायला? हा याच तकलीफच होती ना पण. हो होणारच ना. नाही हो. तसले कुटाने करून ठेवले, कुटाणं करायचं तर लय नाद आपल्याला. हा नसते गेले तिथं तर कशाला उडून लागलं असतं तिथं. आणि मला माहित होतं का स्वप्न पडलं होतं आधी. स्वप्न पडलं होतं. अहो तसल्या ठिकाणी गेल्यावर कधी बी काही होऊ शकते, एवढं बी कळत नाही का? हो, जरा नीट हो. चला, पाय फाकून चला. हा हो. डॉक्टरनं सांगितले, हं. तुम्हाला बी सांगितलं आणि मला बी सांगितलंय, नंतर माघार घेऊन असं त्यांना का? नीट पाय फाकून चालायला सांगत जावं म्हणे. बरं. अजून बी वल्लच आहे ते. हो. मग काय, नाही मग पाय फाकून चालतो ना. हा टाके सुकायला बराच वेळ लागते आणखीन. चांगलं काम करून ठेवला. चला अजून अजून किती नीट दिवस चला लागणार? जरा. अजून किती दिवस लागणार? डॉक्टरनं किती दिवस सांगितले पथ्य ठेवायला? की बरं किती दिवसात बरं होईल? तर बरं किती दिवसात होते माहित नाही, पण डॉक्टरांनी सांगितलं आता 5-6 महिने असंच राहावं लागेल तुम्हाला म्हणून. किती? 5-6 महिने डायरेक्ट. बाबू. बसा जरा हळू, बसा जरा नीट. नाहीतर अजून दुसराच काय कुटाणा होऊन बसतो काय माहिती. कुठं होतं का नाही की 5-6 महिन्यामध्ये बी बरं. करा आराम करा, नुसतं बसून राहू नका तसं. ताण नका पाडू त्याच्यावर कामा. औषध गोळी काही? आताच नाहीये, 1 घंट्याच्या नंतर घ्यायचंय. झोपा. 1 घंट्यानंतर? करा आराम करा. चांगला कुटाणा करून ठेवलाय माझ्या नशिबाला. घेतलाय नवरा करून असला. हा. काय एकटीच बडबड करते का? नाही मग आता तुमच्या सोबत बडबड करत बसते, चांगलं काम केलंय म्हणून. हा. काय हा म्हणताय? चांगलं काम केलं तू म्हणती ना? हो नीट ऐकायला येते का? नाही नाही, तू म्हणती चांगलं काम केलंय म्हणजे तुला माझ्यापासून दूर राहायचंय का? म्हणजे मी म्हणलं का तुम्हाला माझं तुमच्यापासून दूर राहायचंय म्हणून? अगं मग तू म्हणती चांगलं काम केलंय म्हणजे मी आजारी पडलो म्हणजे मग दूरच राहावं लागेल ना. आजार ना असं कोणाकोणाला होऊन येत नाही. हा तुमच्यासारखा जाऊन स्वतः आजार घेतलाय तुम्ही. असला आजार राहते का? अगं मला वाटलं होतं का तिकडे ते क्रिकेट बघायला गेल्यावर बॉल लागल म्हणून. चांगला घेतलाय ना बॉल हाणून, बॉलच्याच ठिकाणी बॉल हाणून घेतलाय. लाज बी नाही वाटत अजून तुम्हाला सांगायला? हा पण मला माहित नव्हतं ना. स्वतःला प्रोटेक्ट करता येत नव्हतं का? असं पाय फाकून थांबले होते का तिथं? आजा बॉल लग जा. हा ते मला माहितच नव्हतं ना असं. माहितीच नव्हतं ना बॉल असं. कुणीकडून येतो बॉल कोणीकडे बरं तुम्हाला दुसरीकडे लागलं नाही, तिथं हाणून घेतलाय. मला येतं काय साडू? काच बरं लागत. झोपा. नाही, नाही, झोपू दे दाजी. अरे पाहुणे. अहो दाजी लय आता काय सांगू तुम्हाला. तू काळजी घेते काळजी तर घ्यावंच लागते ना. साडू तिला काय अरे बरं लागत नाही का? नाही. मेवणे मासे तरी मुसके जाय त्याच्यावर पाहिजे मासे किती. आता काय किती दिवसापासून तेच करू लागले, आणखीन बी तेच करायचे 6 महिने. का साडू हा? नक्की काय झालं हो? अहो क्रिकेट पाहायला गेलो, तिकडून ते बॉल आला ना, डायरेक्ट मी असा बसेल होतो. तिकडून आला तरी तो थोडा कचरता लागला. पण तुम्हाला सांगतो परिस्थिती अशी झाली का ती जी साईज होती ना पार कवटीत गेली. हा का? हा पडलो मी तिकडं. हा चक्र पडले. असे पाय फाकून बसले होते तिथं आणि घेतलाय बॉल हाणून. नाही त्या मान्यानं वर गेली ना, फुटली वर नाही ती. हो फुटले असते मग. बॉल फुटला असताना तुमचा कार्यक्रम झाला असता. नाही नाही मग कुकूच पुसलं असतं. अहो दाजी मला एक सांगा, तुम्ही अजून काय राहिले तिथं बाकी? 6 महिन्याचं सांगितलंय त्या डॉक्टरना, अजून 6 महिन्याचं काही फरक नाही पडला का? काहीच नाही पडलंय बघा. जशाला तसंच आहे. आणखीन 1 महिना झाला ऍडमिट ठेवलं होतं हॉस्पिटलमध्ये, तरी टाके बोलले ते बोललेच आहे बघा. काळजी घ्या ना मेवणी, काळजी अहो घ्यायची. किती काळजी घेऊ मी. पाऊंडर टाकी जायची तिथं टाचन. नाही जखम नाही राहिली फक्त त्याच्या काय गाडी आल्या वरून? 3 एक अमेरिकेचा डॉक्टर आला, एक मुंबईचा, एक पुण्याहून आला. अच्छा. ते तिघांनी परत 1 हप्ता तर मला भूलच दिली होती त्यांनी. बाबा बाबा. हो हप्ताभर ते डॉक्टर रखडत होते. पाहता जागा आहे ना, हो जागेवर आहे, पण तिथं टाके मारलेले ना, ऑपरेशन केलेले. त्याच्या वर नाही जाणार आता. नाही आता वर नाही जाणार, पण ते जागेवर त्याची दक्षता घेणं गरजेचं आहे ना. कठीण झालं असं. दुःख व्हायला नको साडू. मला काय झालं आता, मी तिकडे गेलो, हा ते मशीन चालू आहे तिकडे,
आज जाईन उद्या जाईन माता माता महिन्याचा काळ लुटून गेला. असं अहो, घरी आल्याला म्हणलो काय असू हम्म. पहिले साडूला डोळ्या खालून घाललो आणि मला म्हणलो हा. गेला बेला रात्रीतून तो नाही हा? नाही, जातो कुठे जातो मला परत आता नाही जाणार. हा. अहो पण दाजी आता मला एक सांगा तुम्ही, ह्या माणसानं असलं कुटाणा करून ठेवलाय, रिकामा हाताना आ बैल मुझे मार म्हणल्यासारखं काम करून ठेवलंय या माणसानं हा? आणि परत तुम्हाला जेव्हा सांगते, काय तुम्हाला बॉल पाहायची गरज आहे. मी चाललो होतो रस्त्यानं पण खेळ पाहिल्यावर माणसाला ते जुना खिलाडी असल्यामुळं ते तिथे जावं वाटलंच. तुमचं खरं आहे पण मेवणीची काय सोय लागणार आहे आता. हा? काय सांगू दाजी आता तुम्हाला, काय सांगू दाजी आता तुम्हाला, तुम्हाला तर माझं दुःख कळतंय, पण माझं दुःख कोणाला सांगू मी आता हा? जवानी जळती मेवणी तू जवानी. मग काय आता मी काय करू सांगा बरं तुम्ही हा? कुणाकडे बघू मी? हा माणूस 6 महिने आता असाच बेडवर पडून राहणार आहे, मग मी का अशी 6 महिने का तडपत राहू काय नुसती हा? मला कोणत्या खुशी नाही येत का? सामान्य तर किल्ला झाला तर बरं नाही तर परत ते पाणी गळायला लागलं म्हणजे मला की परत सामान्य वाढतं. काहीच सांगता येत नाही बघा, काहीच सांगता येत नाही दाजी. दुखून ऑपरेशन आहे. काही खरं नाही या माणसाचा. आता उगाच असला नवरा करून घेतलाय मी, म्हातारा असून सुद्धा मला आला होता जोर ह्या माणसासोबत लग्न करून घ्यायचा, आणि त्याच्यात हे असला कुटाणा करून बसलाय हा? 2 प्रॉब्लेम ह्या माणसामध्ये. मग का मी उगाच असं आयुष्य काढू का ह्याच्या सोबत आता? साडू तुम्हाला काय शुगर बिगर नाही ना? नाही शुगर आलं ते कवर नीट झालं ना ते गळून जाईल. नाही शुगर नाही. आणि 6 महिने आत्ता बोल बोल करता निघून जातील. काय जातीत ना निघून, तुम्हाला काय पडलंय त्याचं? तुमचं झालं साडू पण मेवणीला 1 दिवस वर्ष एवढा सुटलाय. मग मला बी काय वाटत असेल ना काही भेटावं, काही व्हावं, पण नाही. आता काय 6 महिने वाट बघत बसा, पण त्याच्यानंतर पण आणखी होईलच का बरं? ह्याची काय गॅरंटी आहे हा? बघितली असते 6 महिने वाट, पण नाही होत माझ्याकडून तसलं. साडू हा. रान जळत जग पाहत मन जळत कोण पाहत? मेवणीचं मन जळत हा. मन जळून राहिलं. हो ना दाजी, काय तब्येत झाली मेवणीची. अरे एका महिन्यामध्ये सगळं बारीक करून ठेवलं या माणसानं मला. नुसती काळजी घ्या काळजी घ्या, याच्याकडेच बघा, माझ्याकडे कोण बघतंय? अगं 6 महिन्याच्या ऐवजी मी 2 महिन्यात सुद्धा क्लिअर होऊ शकतो. हो, तुम्हाला काय माहिती 2 महिन्यात क्लिअर होतं मग म्हणून, टेप हा? जर ठेवली तर मला चांगलं खायला घातल्यावर हा? मग चांगलं खायला घातल्यावर तुमची मशीन अशी बरेच लगेच नीट होणार आहे असं तुम्हाला वाटतंय का? मग शरीराला पोषक खाद्य पाहिजे ना. राहू द्या, जे पाहिजे होतं तेच मशीन खराब करून ठेवली तुम्ही आता. मी काय करणार आहे? तुमचं काय, तुम्हाला नुसतं खाऊ पिऊ घालतच राहू काय मी? वहीन बिघाय मेवणी हा. काहीतरी निर्णय घेतो, ठोक निर्णय घे. आता साडू आहे ना 6 महिन्या काढायला वर्षभर तो कामावरच नेते तिथं. हो ना दाजी, मला तर आता तेच विचार यायलाय बघा मनामध्ये. आता मलाच काहीतरी निर्णय घ्यावा बाय. लागेल. एखाद दिवशी समजा साडू नाही केला आग्रह तो केला हा. आणि तूच एखाद्या टाचा तुटला परत वर्षाची पथ्य गेला. तेच तर ना, आणि मी तर तसं करू शकत नाही बघा, कारण मला माहितीये 1 महिना ह्या माणसासोबत मी ना राहून बघितलंय. आणखीन एका टाक्याला सुद्धा हे असं सुकार फुटलेलं नाही, माहितीये का? वल्ल ते वल्लच आहे बघा. मला तर नेमकी वाटतं गडबड काय झाली हा. आता साडूचं झालं इकडं ऑपरेशन आणि बायकोचं केलंय ऑपरेशन पोराचं तिकडं. डॉक्टरनं सांगितलं 1 वर्षाची पथ्य. हो का? अरे देवा, मग तर लयच प्रॉब्लेमवर प्रॉब्लेम होत मग आहे. तुला मार आहे ना साडू 1 दिवस करमत नव्हतं, 1 दिवस कुस्ती खेळायची. पण आता डॉक्टर काय म्हणा वर्षभर नाही तर परत तुमची पोरं चालू होती. किंवा आयसा व्हायचा का आता काय करायचं थांबायची पळाली. म्हणजे दाजी तुम्ही पण आता वर्षभर अशीच राहणार? हा? लेमिनेशन केलं असतं तो वाद नाही, पण तिला टाचे तुटती त्याच्यामुळे मी थांबून घेतलो असं. पण मग दाजी आता दोघांचं पण किती वाईट झालंय बघा बरं. आता तुम्हाला तर वर्षभर राहायचंय, मला तर 6 महिने. पण मला काय वाटतंय दाजी, ऐका ना, आपण दोघं बी काहीतरी निर्णय घेऊया. नाही वाट चालू करणं गरजेची. मग कसं कसं काय काढणार सांगा बरं तुम्ही? आपण- काची कशाची म्हणजे? काची वाट चालू करते? मी काय म्हणतो हा. आबा तिची गैरसुई हा. आणि माझी गैरसुई. आता तुम्ही आजारी माझ्या बायकोचं ऑपरेशन झालंय, मग आता आम्ही काहीतरी चालू करून देतो असं. मग मला तिकडे नेऊन घालते का तिच्याकडे? म्हणजे आम्ही दोघे पेशंट. हा पण माझा तुम्ही ते पेशंट तुम्ही पेशंट तुम्ही काय करू शकता? आम्ही एकमेकाकडे पाहून माणूस समाधान. मग आता काय विलाज आहे त्याला? तुम्हाला काय नाही आता तुम्ही जर एवढ्या पायरीवर आलेत मग- हा? हा? कोणत्या पायरीवर? तुम्ही काय ऐकलं का बघितलं का काय झालं? मनानच काही बी का? अजून निर्णय घेतला नाही आम्ही.
निर्णय घेणार आहे आणि तुमच्या समोर घेणार आहे. तुम्हाला काय वाटलं मी काय महागारी तुमच्या पिठे जाऊन घेणार आहे काय निर्णय? नाही नाही, तुमच्या समोरच घेईन मी, कारण तुम्हाला चांगलं माहिती आहे तुमच्यापासून मला काही खुशी भेटत नाही. मी काही खुश राहू शकत नाही. मग फारकत घे ना. अच्छा, फारकत घ्यायची हा. का? बरं ठीक आहे, चालतंय. बघते ना 6 महिन्याच्या नंतर तुम्ही नीट होता का. 6 महिन्याच्या नंतर बी तुम्ही असेच राहिले ना, घेईनच फारकत. काय करू असल्या म्हाताऱ्यासोबत राहून मी? सांगा बरं दाजी तुम्ही, काय करू मी? हा, का उगा असंच पोसत राहू का, खाऊ पिऊ घालत राहू? मी काही त्यासाठी केलं काय लग्न यासोबत? मेवणे मला तुझ्या बहिणीचं फारकत घ्यायची. का हो? काय लय पोरं काढी दिली एवढं काय, पोरं सारखे पोरच काय, एकाला आकडे एकाला टोपडे चेटी बंडी पार व्हायचा घालला पोरांनी. अहो मग दाजी तुमच्या बी हातात आहे ना हो, एवढं असं कसं तुम्ही मी बोलताय? दम मारतो तिने दम मारी, हो का? तिला झोपच नाही. पोरं होती नाही मग काय होते साडू. एक काम करायचं साडू बर का, हिला मी जर असा निर्णय घेत असेल तर मी फारकत द्यायला तयार आहे. नको मला. नाही बाय, हा? आता तिची मजबुरी आहे, त्याच्यामुळे तिला करणं कोणाची मजबुरी आहे तर मग तुम्ही दोघं संपर्क करा आणि मी जातो तिकडे. अहो तुम्हाला नेला असते मी काय, तुम्ही येडा बसा नाही तर तुम्ही काय तुम्ही जर पाहिलं ना तुम्ही टाचत वाढशाल. म्हणूनच म्हणतो तिलाही पथ्य आहे मलाही पथ्य आहे ना, आम्ही चालेल हो, ऐका तुमचं काय आहे ते तुम्ही तुमचं मिटवा. मला तर माझा निर्णय मला घ्यायचाय. दाजी ऐका ना, मी काय म्हणते, तुमचा बी तिकडे आता परेशानी चालू आहे, माझी परेशानी तुम्हाला तर दिसतीच आहे काय चालू आहे. आपण दोघं काय करू माहितीये का, एक होऊ. मेवणे तू दाबू शकती, मग मी नाही दाबू शकत. काय मला ते मूड म्हणजे मूड मूड बाय माझा मूड दिसून येत नाही, पण माझा मूड दिसून येतो लगेच माहिती का. हा पण मग ऐका ना दाजी, आता मी तुम्हाला आता म्हणलंय ना आपण दोघं एक होऊन जाऊ द्या तिकडे. बघा हे नीट हो सर, नेट झाला तिचं ऑपरेशन केलं झालं का मग परत आपण तू टाकू जमाना साडू. घ्या आता तुम्ही निर्णय घ्यायचं ठरवलंय. आता आम्ही तर बसलो पांगळ होऊ ना, आमच्या नशिबाला पांगळेपणा आलाय. मेवणे तो टोपलं उचकलंय ना, मला लय भूक लागला, कडकडून असं वाटतंय ना 4-5 चपाती खटे खावा. येऊ का मान तसं पाहायला गेलं ना साडू, आता काय बोलू नका. दुखण्याला सांभाळा, दुखण्याला. ते दुखण्याचं हो माशाला हुसका बसला. माझ्या नशिबाला आलेलं आहे माय, मी पाहून घेईल. पण 10 वर्ष आषाढी पडणार, आषाढी त्याच्यात आषाढी पडलं कुठं थांबणार नाही जाऊ. बाया 10 वर्ष दमकाडी त्यात माहिती मग आहे ना, आहे. इथे 6 महिने दम त्याच्यावर निघाला. ना असं गरगोट करून सोडला लागेल तेव्हा शिरी बंबर ते पाहत होते, पहा तुमचं. मला बाकी नाही काही. आता याच्यामुळं परेशानी आली म्हणून तर वांद झालं, नाही तर काय साडू मा पुढं बोलल, त्याची ताकद होती का बोलायला. हं पण आता जाऊ दे, आपल्या नशिबाचा दोष आहे तो. आणि आपण गेलो तिथे झक मारली, त्याच्यामुळं आता आपण आराम करून घ्या. या बघा नेवणे मनासारखं तू विषय निवडला का, हो का? मला लय आवडला हा विषय. म्हणजे हा विषय तुम्हाला पण फार आवडला का? अरे फार म्हणजे 7वा महिना आहे, उपास सोडाय भेटणार नाही कुठं. 7वा महिना. अहो मी पण तर 2-1.5 महिन्यापासून अशीच उपाशी आहे ना, आता काय सांगू तुम्हाला. अरे बरं झालं तुम्ही हा विषय ऍक्सेप्ट केलाय लवकर. बायांचं कळत नाही, माझं कळून येतं माहिती का. हो का? हा माझं ना तुला सांगतो, हा. त्या दिवशी झोपलो तिकडं चावडीमध्ये, सगळ्या पोरं होती. मला हौस आली तुला सांगतो, एवढी चादरवर उचलली अशी. त्याच्यात बाय माझं दिसतं का ते. काय हो दाजी तुम्ही पण चावटच आहे हा खरंच. अरे मग खरे कंडिशन सांगतो. हो का? बरं तुला पण वस्तू का. हा नाहीये, पण मग मला वाटलं नव्हतं दाजी तुम्ही असे पण असाल म्हणून. 3 लाख पेंडी फाडल्या त्यानं ताणून विलाज तुला काय करायचं काय. हो का? बरं कसं बरं, जाऊ द्या. मी काय म्हणते दाजी ऐका ना, आता तुम्ही पण 7 महिन्यापासून असेच आहे, मी बी 1.5-2 महिन्यापासून. ऐका ना, चला जाऊ द्या, आपण ना लवकर उरकून घेऊया, कारण नंतर मला बी लई काम आहेत बरं का. चालेल तू म्हणू तसं काय ठीक आहे, चालते, चला. तू जेवढं खुश त्याच्यात दुप्पट मी खुश आहे. हो का? लई दिवसांना चान्स भेटून राहिले शिरपत्रावाला. हो का? थांबतो कसं तिच्या आईला ते डातर आहे ना, तो नवर मुळात तो नवराच काही कशाचं उठून येते हो आता, त्याला काय चलता येते का? लागत नव्हतं परत काय तशी राहिली असते ना खाली, तर मी तुला सांभाळला असतं. म्हणजे काय आता पण नाही सांभाळू शकत तो तुम्ही? नाही तुझ्या बहिणीचं आडून
मग तुला रूम घेऊन दिला साईडला हो का? मस्त तू मजा मारली तिथे पण आता काय आता झालं ते झालं बर. तुला लय नावरीच हाऊस होती मात्र पट 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 लय घरा मागे तेव्हा नेऊन ये बाबा 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 एवढं हीच तेव्हा पेटलंय नि हो अहो भाऊजी तुम्ही तर 7 महिन्याचा न करतच काढणारे वाटतं. अहो भाऊजी हळू ना जरा. आता हळूला दमली का तो काय मला अहो पण मग किती करताय तुम्ही जोरात? खरं म्हणजे मा मनच आवडणार किती कर अहो भाऊजी ऐका ना, बस 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 आजच्या पुरतं एवढंच बस झालं. जाऊ दे मेवणी मेवणी तुझ्या बहिणी पेशी तुझी सर्विसला 1 नंबर. इतकी पटली तुला सांगतो ती काय ते वाघाड आहे ना बघा ते वाघाडले का तर मोठ्या ना हं? हा शेजारच्या घरातले लोक जागा होते ह्याचा काय कार्यक्रम चालू आहे तरी लई तिला सांगतो गागो नको ते लय गागत येड्यावानी. पण काय बी म्हणा भाऊजी, मी बी लय खुश झाले बघा. जाऊन दे मी काय म्हणतो तुझ्या सगळ्यात पार्ट्याला खुशी सगळ्या पार्ट्याला एकच नाही सगळं लय लय परफेक्ट असं वाटतंय. अजून 1 राऊंड आणा ग. अहो दाजी तुम्ही काही येडे झाले का काय? आताच तर 7 महिन्याचं करतो काढलं तुम्ही. राहू द्या बाबा. बऱ्या बाई मी काय म्हणतो आता बघ चालतं झालं ना परवाचा 1 चान्स पाहिजे मला हम्म. दिल्ली चान्स हा ठीक आहे ना दाजी, आता मला बी तर तेच पाहिजे ना. तो तोंडले बरी तुझ्या बहिणी जेवढी मिस लावला तोंडावर काय जेवढी मिसली तोंडावर शी बाई, मला कधी नाही बिलकुल काय नाही मिसली आवडत. बरं नाही विलायची. मी मोरून कधी तुला पाहते सगळं मागून पाहतो काय दाजी तुम्ही पण जाऊ द्या बा. तुम्ही खरंच लय चावट आहे. आणि इथं एकतर माझी पण कंबर पार आणि दुखवून ठेवली तुम्ही. तिला मला कार्यक्रम कटवला मी कशी उजाड करत नाही अंधारात करतो तेव्हा मला होतो उजाडात मला मुडच येत नाही. हो का? जाऊ दे आता आपलं जमलंच आहे ना. चला मग आता जाऊ लवकर. ते मात्र बसला असेल बाहेर उघडत करत बसला असेल. जाऊ दे बघते मी त्याच्याकडे पण काय आता. बरं जाऊ दे आपली सर्विस कशी काय वाटली? खुश झाली? 1 नंबर खुश. तुम्ही झाले का खुश? वा खुश तू एवढं मी म्हणतो तू पार्टीच लय पाहिजे लय मला वाटलं काय दाजी जाऊ द्या बाबा असं वाटतं मला ना काय करून द्या का काय तुम्ही. चला मग. काय करू? पैशाची तर खूप गरज आहे मला. एकच जण माझी मदत करू शकते. मी काय करते, शिरपतला कॉल करते. हॅलो. हा बोल पिल्लू. अरे जानू ऐक ना, मला ना थोडी पैशाची खूप जास्त अडचण आली आहे. तर प्लीज तू मला 30,000ची हेल्प कर ना बाबू. 30? हां. अगं एवढे पैसे तुला द्यायचे पैसे पण मग थोडे मग थोडे दिले चालते का? नाही, मला एकदाच पैसे लागताय आणि एकत्रच लागताय मला 30,000 रुपये. मला ते थोड्या नाही जमणार, सांगते मी तुला पहिलंच. बरं ठीक आहे ऐक ना हां मी पैसे कुशील करतोय हां. जमलं तर मग घेऊन येईन आज. हे बघ, जमलं तर हे ते मला कारण नको सांगू. मी तुला पहिलं सांगते, तुझं ना मला चांगलं माहिती आहे. 2 महिन्यापासून नुसतं येणं जाणं करतो, मज्जा मारून जातो. हा, आणि तुला पैसे मागितलं की लगेच काय मला कारण सांगत असतो नेहमी तू. मला काही नाही ऐकून घ्यायचंय तुझं बरं का, सांगते मी तुला. ऐकते खरी मी काय म्हणतो ऐक ना काय पैसे मध्ये ना पैसे तुला मिळाले म्हणजे बस ना पैसे तुला मिळाले बस का? मग मी म्हणलं तेव्हाच घेऊन येशील ना? दे पप्पी ते मला दे ना पप्पी दे. पण मला सांग नको पहिलं की नक्की घेऊन येशील ना? मला नक्की तुला पैसे देतोच. तुला पैसे नाही द्यायचे कोणाला? मग ठीक आहे. दे एक चुम्मा दे लको झालं. ओके ठीक आहे चालेल. ठेवू का मग मी? हा ठेव बाय. बाय. चला, पैशाच तर काम झालंय. बघू पुढचं काम मी करून घेईन मग नंतर. बसलं का तात्या? बसलो. मी काय म्हणतो तात्या काय म्हणतो? आजपर्यंत मी तुझ्या पैसे काय हट्ट धरला का? अरे लोक लग्नाचा हट्ट धरतात, कोणी काचा हट्ट धरतात, कोणी काच मी धरला का तुझा हट्ट आजपर्यंत? बरं तुला काय म्हणायचं मला सांग. मला हा म्हणणे तर नाही म्हण. तू जर माझा हट्ट जर नाकारला हा. तर तात्या उद्या तुला शिरपतराव दिसणार नाही. अरे दिसणार. म्हणजे काय वंशाचा दिवस तू विजून टाकणार आहे का माझा? तू येईल तो चालेल. नाही असं नाही. बाय ऐकून घे, सगळ्या जोडदारांना हाय का नाही गाड्या? आहे मला गाडी घ्यायची म्हणजे घ्यायचीच.
अरे मग आपण दिपोळीला गाडी घेऊ परा. दिवाळी नाही हं. मग मी बामण्या का मुहूर्त काढलंय हं. ते म्हण आजचा दिवस आहे ना एकदम चांगला आहे. अरे गाडीला 30-35 हजार रुपये लागतील. काय कर मला 30,000 रुपये तू दे. 30? 30,000 रुपये मला आज पाहिजेच. नाही तर तात्या मी काय करून घ्यायची वाच. अरे हे बघ, लोकांच्या पोराला केवढं गाडं बी नाही. मी त्याचं सायकल मला काय आहे का नाही याचं पाणी. अरे येडा, हे मग का गाडी करता रडत असते का? लोक रडत्या खायला माहितीये का? काय आला येड्यावानी करतो खुशाल. मला गाडी घ्यायची मरती मला गाडीला पैसे. असं कर, तू ना मी तुला लोन काढून देतो. नाही मला कॅश पैसे पाहिजे. तिकडे झक मार तू भीक माग कोणा बस पैसे तांबडीचे पैसे कांदीचे पैसे दराकाचे पैसे सगळं तुझ्या करते. मी मागतो का मी हिशोब विचारतो का तुझ्या कर. आता माझ्याकडे 35 हजार आहे, याला 30 दिलं. मला तिकडं 10 हजाराचं काम होतं. ते द्या नंतर ते चालते मला तुझ्या पहिले. अरे शिरप्या, मी तिकडे दुकानदाराला कबूल करेल 10 हजार रुपये. अरे तू माझं ऐक, तुला 25,000 रुपये देतो मी. नाही मग? 30 पुरी 30 मला पुरे लागत आहे. मला गाडी जाणे जास्त संध्याकाळी. बरं मग एक काम कर, मला 2 पायाची गाडी चालवायची. 2 पायाची गाडी चालवायची 4 चाकी नको का? नाही 2 पायाची 2 पायाची. या काय पोरा हट्टी. दर एटीएम घे आणि त्याच्यातले फक्त 30,000 काढ. हा दर. एटीएम नंबर हाच आहे ना कोड हा नंबर. हा तोच आहे. बर चालेल मी जाऊ का दादा. आणि 30,000 काढ. हा हा संध्याकाळी ना हा. इकडं आरती करा कोणतरी बोलव गाडी वावळायला. गाडी वावळायला. बर. हा? यानं मध्ये लय खोळ गाळून थोडा गाळ. जाऊ का मग मी चाललो. जाय बाबा, आता काय आहे? आईला मला 10 हजाराचं लय अर्जंट काम होतं आणि मी तर हा म्हणून बसलो ह्या पर्यंत. एटीएम त्याच्यात 5,000 तवा थवाडीत मारायला कोणी नाही. आता काय करावा? आता कुठंतरी 5,000 रुपये पाहतो, पण शब्द काय अंगावर येऊन देता कामा नाही. कारण कसं आहे, जबान आहे ती, आणि जबान तर आहेच आहे. पुन्हा दोस्तानीमध्ये अडचण नको यायला. हां, नाहीतरी आपल्या भावाला तेवढंच आहे, कसं तरी लपायला साधन. आणि त्याच्यातही जर का त्याचं मन दुखवलं का झाला सगळा बॉम्बटच झाला. नाही आता का, आता मी काय करतो, 5,000 रुपये अजून पाहतो कोणाकडे तरी आणि तेवढं काम करतो. ते लई महत्वाचं आहे माझं. जानू ग माझी जानू जानू ग माझी जानू जानू ग माझी छान. बस झालं आता. आले का पैसे घेऊन? मग काय तुझरी का मला का खरंच आणलेत पैसे? या मा मात्र डोका लावलं. हा, काय म्हणलं मला आज आज गाडी घ्यायची. आज गाडी घ्यायची. जर नाही गाडी घेतली तर मी माझ्या जीवाचं काय करू घेऊ. अरे बापरे, असं बोलला? आणि एकठाच आहे. मला म्हणलं तू गेलो याला कोण आहे. आणि आता जर तो म्हणला गाडी का नाही आणली म्हणून तात्या माझा खिस्सा मारला जाताना पैसे गेले. चांगलंच गंडवलंय म्हणायचं की मग. थँक्यू बरं का, खरंच मला खूप गरज होती पैशाची. काय सांगू तुला. कुठे ठेवू? बरं मी काय म्हणतो बघा, शिरपत्राव होतं पैशाचं झाडच आहे. हो, अरे वाणिकीच एकठाच आहे. आम्ही कुठं पैशाला तोटा केलाय. बरं मी जे नाचायला लागलो ना ते आमचा तात्या पुरी ते मालाड. चांगली गोष्ट आहे ना मग. आणि मला पण चांगलंच माहिती होतं आणि तुम्हाला ना तुमच्यात विश्वास पण होता की तुम्ही मदत कराल माझी, म्हणून मी तुम्हाला पहिला कॉल केला. आणि बाय तुला मी अडचण कुठली जेवण देणार नाही, पण माझ्या विरोधात लोकांना लपडा करायचा ना. जर लपडा केलं तर मी तेवढे पैसे वसूल करीन. तेवढे पैसे वसूल घेईन तुझ्या बरोबर. मला जर तसं करायचं असतं तर मग पकडून ठेवलं असतं का तुम्हाला? नाही बसा शांत. मी काय म्हणते, घरात येताना कोणी बघितलं तर नाही ना तुम्हाला? नाही हा, ऐक तेच ना, म्हटलं. आता आहे ना मी आहे ना 30,000 सांगितले ना. हा. मी 30,000 तिकडं आणि 5,000 इकडं काढून आणले. त्याचं काय करायचंय? हॉटेल. अच्छा, म्हणजे तू सॉरी हा मी तुम्हाला तू म्हटले ऐका ना, म्हणजे हे 5,000 रुपये तुम्ही मला इथं सोडून दुसरीकडे जाऊन खर्च करणार आहे का? कोण? तुम्ही दोघांचे बिल भरणार. दोघांचे बिल. दोघांचं म्हणजे?
तुझं आणि माझं. अच्छा, मी तो विचार केलाच नाही. मी काहीतरी वेगळाच विचार करत होते. मला वाटलं बरं तुला काय खायचं, तुला काय खायचं, काय खायचं? मला का, मला जास्त ना स्वीट मध्ये गुडगुड खायला आवडतं. तो मान नाही सर, तुला काय आवडतं? हा सॉरी हा. तुम्हाला काय आवडतं जास्त तुझी खायला? पप्पी. जाऊ दे बाबा. तुझी पप्पी लय खाऊची वाटते, लय पप्पी. नाही, खायबद्दल बोलते मी. मग काय तू खाऊ वाटतं? खातो नाही का? मग चांगली गोष्ट आहे ना. पप्पी आवडते, दुसरं नाही का ते खात्यात ते तिला आवडत. हो का? लय तोडायला पाणी तर हो का? तो एक दिवस नाही. बरं ऐक ना, मग मला पण गुलाबजामुन आवडतात खायला. तो एक दिवस नाही दिलं तर मला काय? खायला, मला खाऊन पाकच काय लागत. लय वाईट लागलं ते, लय वाईट लागलं ते. म्हणजे त्याला चव नाही खायची, हा मग पण चावायची मजा वाटते, चावायची मजा वाटते, लय मजा वाटते, खुश वाटते. मी काय टाइम करतो कशाला? नाही तर काय करायचं नाही. कशाला काय उगाच बसून आपण बोलत. आता जेव्हा नेहमी आलं तेव्हा तुझं तेच चालू राहतं. 2-3 महिन्यापासून तू नुसता येतो मजा मारून जातो. माझं लग्न व्हायले का, मला मूड आहेच त्या गोष्टीचा. हो का? बाई तू एक शब्द काम केलं का नाही, एक शब्द काम केलं का नाही, हा केलं तर मग खरं. तू माझा एक शब्द का नाही ऐकत लगेच? मी जेव्हा आलो ना तेव्हा टांगा पलटी गोडी फरायला पाहिजे आपल्याला. हो का? हा तसं पण हे बघ, तुम्हाला पैशा पाण्याची खूप मदत करतोस. वाटेल तेव्हा मला तू पैसा देतोस, वाटेल तेव्हा तू प्रत्येक हौस माझी पूर्ण करतोस. मग तुझी पण तर मी थोड्या आतापर्यंत दिवसात करतच आहे आलो ना, ना. थोड्या दिवसात म्हातारे गेलं ना, ये पत्री नाही राहणार, डायरेक्ट स्लॅब पड, स्लॅब वर स्लॅब, स्लॅब वर स्लॅब, आणि मग आपली गाडी आणा दारा पुढं, अरे वा. मग आणि मग तू गाडीमध्ये बसणार. हम्म. मग जायचं कुठं, कुठं? कुठं जायचं हनुमानला, आता कुठं जायचं हनुमानला, बेंगलोर गोवा काश्मीरला तर नाही का. मग आपण मस्त तिकडे हनीमून करायचं. पण तिकडे असं नाही करायचं. गोव्याला गेलो ना, तुझे कपडे बदलायचे, माझे कपडे बदलायचे, छोटे छोटे घालायचे. तुला एवढे वरी एवढं, हम्म. आणि मला मरमुडा वर मोकळाच. हो का? ठीक आहे, चालतंय की आपण फिरायला जाऊया मग मस्त नंतर. माझ्या अगोदर तुमचं. पण याचा कार्यक्रम केला माझ्या कामाला दुखत काय होतं. हो का? आणि मला काही कामरात काही मंत्र टाकत काय हो काही बोलताय तुम्ही? जाऊ दे इकडं. त्या दिवशी कार्यक्रम केला ना, 3 दिवस कंबर दुखायचं माझ्यासारखं, हा सारखं कंबर लागायची. मग आजचा कसा कार्यक्रम झाला? एकदम मन खुश, दिल खुश. चला आणखीन थोडा वेळ आहे आपल्याकडे, थोडं बोलत बसवूया. मी काय मग तिकडे सरक ना, मागे सरक ना, काय? मला तर टाकू दे ना खाली, बसा. सरक ना. मग काय होतं माहिती का, याचा कार्यक्रम झाला ना, थोडं विश्रांतीच घ्यावा, तर नाही तर मग त्या एक दिवस तू नाही का आपला कार्यक्रम करून तिळकून दे दरवाज. मी पळालो ना, ते त्याला चक्कर येऊन पडलो ना उमऱ्यामध्ये. मी कोणाला सांगितलं, थोडस झोपा मग. हा बाबा बाबा बाबा. लय मस्त वाटतं ते माटी. हो का? माझं तर सगळं मस्तच वाटतंय. मी काय म्हणतो, घेते का आपण लग्न करून येतं? हो का? हा, कसं करणार बरं? कसं करणार आपण लग्न? लोक काय तसंच करायचं, आता कसं केलं आपण? अहो पण लोक लोक करतात तसंच केलं का नाही, आपण काही वेगळं केलं का? मग तसं लग्न बी लोक करतच करायचं आपण. हो का? मी तर लय घोडव नाचन, वरातीमध्ये घोडव नाचन. अच्छा. झोप येते मस्त. तू गाडी आणायला गेलता ना, तू गाडी आणायला गेलता ना, गाडी पैसे कुठे आहे? तात्या हा खरं खरं सांग का, हा मी गाडी आणायला गेलो आणि ठीक आहे मला धरलं. काय म्हणतो? मी चालू वाटणं म्हणत मला गाडी आणायची, गाडी आणायची, गाडी आणायची, गाडी आणायची. मग ते म्हणा गाडी इकडे भेटते वळाक, तिकडे शोरूम आहे. आणि गेलो, तात्या असं ठासत बाबा बाबा, तात्या पक्का कबर दुखत माझं, लय आणलं तिने, लय आणलं सगळं हे. यू बाय होते तिने, त्या बायनं सोडवलं मला वाचवलं. आणि त्या चोर म्हणून मला घरात कोण उठवायचे ना,
हा? ते त्यांचं पण गरज होती ना, म्हणून थोडस जवळ घेतलं होतं मी. तात्या मला गाडी नको, गाडी पाहिजे, माझं कबर मोडलं. हे बघ तो कंबर मोडेल नाही काय नाही, तो पैसे कुठंतरी घातले बर का. नाही तात्या, आता चोरा नेल त्याचं नाव माहित असतं, मी त्याच्या मागे तुम्हाला लावलं असतं. हा. पण मग आता कसं चोर कोण आहे काय नाही त्यांना थोडी माहिती तात्या आहे. तात्या बाई किती मारले, पहिले किती अरे मारीलच नाही शिरप्या तुला बर का. मुक्का मार दिला, मुक्का मार. इकडे बस आणि ये नाटक बाबा नाटक सोड, नाटक सोड. थोडे लय मारत तात्या. तुझं सगळं समजलं बर का. अरे मारेल नाही तुला. हो तात्या काय सांगायचं. मारले मारले नका बोलू ना, खरंच नाही लय हो लय मारलं खुश झालं, ही बाई नसती तर मग ते तिने मा मुंडको पाहिजे तर तात्या खाली झोपून. तू इकडे आला कस काय. हा? मी घेऊन आले त्यांना. हा ही होती, हिनं ते पोर दगडानं हाणले, दगडांना लांबू दगड पळाले, ते हिनं मला धरून धरून आणलं. म्हणजे तुला नाही ते पोरं ऐकले, ते तिने दगडाने हाणले होते. तसं नाही तात्या, तिने आरडाओरडा केला, खूप आरडाओरडा केला, लोक पळालेले. हो बरं, चोर 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 चोर. तात्या ते पैसे मरते, पण तो शिरप्या जिवंत राहिला, हे महत्वाचं आहे तात्या. तो शिरप्या गेला असता तर तो वंशाचा दिवा बुडाला असता, हिजला असता. असं का. तू काय आला तात्या इकडं. मी तुला गवशीत आलो. विचारित शिरप्या पाहिला का, शिरप्या पाहिला का. हा तर डायरेक्ट इथं पत्ता लागेल तुला वळाला कुणी नेलं नाही. नाही ते जाऊ दे आता. समजा मला तर लोटलं चोरानी, हा तू काय आला मला याचा मुद्दा दे. तू का आला मला सांग. खरं सांग का तात्या, खरं पाहिजे मला. आता मी बारीक राहिलो का, तुमचा शर्ट मला येतो, बरोबर. तुमची चप्पल मला येते, हा. तुमच्यापेक्षा 3 भाकरी मी जास्त खातो. खातोय. मग आता मला काय आवश्यक असं. तुला लग्नाची तात्या तू काय आला. तुला माहित नाही का, काय तुझ्या आई मरून किती वर्ष झाली. 10-12 वर्ष झाले. 10-12 वर्ष झाले ना. मग तेव्हापासून मी इथं येतोय. म्हणजे आपण बापल्या काही एकच गाडी चालतो मग काय, आता त्याला काय विलाज आहे? एकाच गाडीला ड्रायव्हर दोघे. आपण मग तिला समजायला नको का. तू आम्हाला ओळखते का. नाही. तू काय म्हणली, हम्म. मा कोणा सांग लपडच नाही. नाही मी नाही ओळखत त्यांना. मग लफडं नाही, फक्त प्रेम आहे. तात्या तुला खरं सांगू का, जवळ जवळ आहे ना 5-6 वर्ष झाले, तसं तिचं माझं हे लपड. बघ तिच्याकरता मी 10,000 रुपये तुला म्हणलो होतो ना, हे 10,000 तिला आणले. मग दे, मग ठेव दोघांमध्ये एकच, मग काय कर. काय पण ते पैसे कुठे आहेत. तात्या तिनंच घेतले, हा? तिनंच घेतले. जमान ना दोघांमध्ये. एवढे 40,000 काय काम आहे तुला. तात्या ऐक ना, हा. एक टाइम तो चाललायची, जिकडे भाडं भेटलं तिकडं हा. दुसरीकडे भाडं भेटलं का मी मारी जाईन, आणि एकाच गाडीवर 2 ड्रायव्हर वापले का. नाही तर तू किन्नर मी ड्रायव्हर, मी किन्नर तू ड्रायव्हर, काय फरक पडतोय. अरे पण तू दुसरी पाय ना. ओ ऐका, तुम्ही दुसरी पहा, तुम्ही पण दुसरी पहा. इथं ना दोघंही बसायचं नाही इथं. हा तुम्हाला कोणती गाडी चालवायची आणि कशी चालवायची आणि कोणता किन्नर ठेवायचा ना, जाऊन बाहेर ठेवा. चला चालते व्हा तुम्ही दोघं इथं. तात्या हे बघ. तात्या इथून माझं खटकलं ना, मी इकडे फाशी घेईन लगेच. कुठं इकडे फाशी घेईन लगेच. खटकल्यावर. हा कारण माझा जीव आहे, पक्का जीव आहे तो. ओ तुम्हाला पण म्हणते मी, दोघांना पण बोलते मी, दोघंही निघा इथून. बरं एक काम करते का, काय करतो का सगळं लग्न आमच्या. तुम्ही काय येडे झाले काय दोघं पण. बरं आम्ही दोघं कोण आहे हे तुला माहिती आहे का. ते मला नाही माहिती आणि मला माहित बी करून घ्यायचं ना. तुम्ही दोघं इथून आत्ताच्या आत्ता चालते वा. किती गाड्या चालवायचे, कशा चालवायचे ना, त्या बाहेर जाऊन चालवा, इथं नका चालू. बडबड नको ना, काय मा पप्पा आहे तो. तुला माहित नाही. ते असेल मग तुमचा पोरगा आहे माझा पोरगा. मग मी काय करू. तू काय करू म्हणजे. मग मी काय करू तुमचं पोरग आहे तर मग तू फक्त पैसे घे. तुम्ही दोघं जण बघत बसा एकमेकाचं. नाही, नाही. पोरग आहे का बाप आहे, तुम्ही निघा इथून. मला काय सांगताय. तू फक्त पैसे घे. हा, पैसे मग? घ्या पुरते का. ते मला नाही माहिती, मला ज्ञान नका शिकवू तुम्ही. हा निघा इथून तुम्ही दोघं हे पण. बघ वाढवा. तुम्हाला दोघांनाही लाज नाहीये. तुम्हाला दोघांना म्हणजे माझ्या घरातून निघा, तुमची पाऊलच निघत नाही इथून. तुला हा? मी काय म्हणतो, आम्हा दोघांना बरं लाज मी आहे, काय तुला लाज आहे. म्हणतो, मी काय म्हणतो, तुला लाज आहे. काय लाज आहे माझी बघ. लाज काय सांगू तुम्ही. तात्या थांब, जाऊ दे माझं मग तू तू नको लागू. तात्याच्या 10,000 रुपये घ्या, तात्याला चान्स दे, चला आम्ही चालू येऊ. काय 10,000 तात्या घेतो चान्स. तुम्ही दोघ जण येडे अरे येडे. मी तुझ्या आधी ठेवलेलं आहे तिला. हा मग ती 10,000 मी तिच्याच करता तिने मला फोन केलता. तात्या हा तो जमीन याचं का तो आपलं काय खा. मग आता तो कशा करता. तू एकटाच आहे, तुझ्या पुरतं भरपूर आहे. हा
एक काम कर शहाणा बन हा. मला बायको करू दे तू बायको करून घे आणि जमीन जागेल तर जागू राहील. हा अगदी बरोबर आहे. तुम्ही काय करा इथून जा, असं करू का? तुम्ही बायको करून घ्या आणि तुम्ही बायको करून घ्या, मग तो एकदम अगदी अगदी उत्तम. निघा. पण तो कसं काय होईल? माझं कसं येऊ, माझा नका विचार करू, तुम्ही दोघे निघा. शिरप्या चला तू हीच उठा बायको पटकन. तू हीच बायको कर. ए माझं मला मी नाही पाहून घेतो. कोणाला नवरा करून घ्या, तुम्हाला बी नाही आणि तुम्हाला बी नाही. निघा माझ्या घरातून. चला निघा. असं का? हे पैसे घेऊन भाऊजी ऐका ना, बस 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 आजच्या पुरतं एवढंच बस झालं. जाऊ दे. मी येते का चलायला? हा येच तकलीफच होती ना पण. हो होणारच ना. नाही तसले कुटाने करून ठेवले, कुटाने करायचं तर लय नाद आपल्याला. हा नसते गेले तिथं तर कशाला उडून लागलं असतं तिथं. आणि मला माहित होतं का स्वप्न पडलं होतं आधी. स्वप्न पडलं होतं. अहो तसल्या ठिकाणी गेल्यावर कधी बी काही होऊ शकते, एवढं बी कळत नाही का? हो, जरा नीट हो. चला, पाय फाकून चला. हा हो. डॉक्टरनं सांगितले, हं. तुम्हाला बी सांगितलं मला बी सांगितलंय, नंतर माघारी घेऊन असं त्यांना का? नीट पाय फाकून चालायला सांगत जावं म्हणे. बरं. अजून बी वल्लच आहे ते. हो. मग काय, नाही मग पाय फाकून चालतो ना. हा टाके सुकायला बराच वेळ लागते. आणखीन चांगलं काम करून ठेवला. चला अजून अजून किती नीट दिवस चला लागणार? जरा. अजून किती दिवस लागणार? डॉक्टरनं किती दिवस सांगितले पथ्य ठेवायला? की बरं किती दिवसात बरं होईल? तर बरं किती दिवसात होते माहित नाही, पण डॉक्टरांनी सांगितलं आता 5-6 महिने असंच राहावं लागेल तुम्हाला म्हणून. किती? 5-6 महिने डायरेक्ट. बाबू. बसा जरा हळू, बसा जरा नीट. नाहीतर अजून दुसराच काय कुठं होऊन बसतो काय माहिती. कुठं होतं का नाही की 5-6 महिन्यामध्ये बी बरं. करा आराम करा, नुसतं बसून राहू नका तसं. ताण नका पाडू त्याच्यावर कामा. औषध गोळी काही? आताच नाहीये, 1 घंट्याच्या नंतर घ्यायचे. झोपा. 1 घंट्यानंतर? करा आराम करा. चांगला कुटाणा करून ठेवलाय माझ्या नशिबाला. घेतलाय नवरा करून असला. हा काय एकटीच बडबड करते का? नाही मग आता तुमच्या सोबत बडबड करत बसते, चांगलं काम केलंय म्हणून. हा काय हा म्हणताय? चांगलं काम केलं तू म्हणती ना? हो नीट ऐकायला येते का? नाही नाही, तू म्हणती चांगलं काम केलंय म्हणजे तुला माझ्यापासून दूर राहायचंय का? म्हणजे मी म्हणलं का तुम्हाला माझं तुमच्यापासून दूर राहायचंय म्हणून? अगं मग तू म्हणती चांगलं काम केलंय म्हणजे मी आजारी पडलो म्हणजे मग दूरच राहावं लागेल ना. आजार ना असं कोणाकोणाला होऊन येत नाही. हा तुमच्यासारखा जाऊन स्वतः आजार घेतलाय तुम्ही. असला आजार राहते का? अगं मला वाटलं होतं का तिकडे ते क्रिकेट बघायला गेल्यावर बॉल लागल म्हणून. चांगला घेतलाय ना बॉल हाणून, बॉलच्याच ठिकाणी बॉल हाणून घेतलाय. लाज बी नाही वाटत अजून तुम्हाला सांगायला? हा पण मला माहित नव्हतं ना. स्वतःला प्रोटेक्ट करता येत नव्हतं का? असं पाय फाकून थांबले होते का तिथं? आजा बॉल लग जा. हा ते मला माहितच नव्हतं ना असं. माहितीच नव्हतं ना. बॉल कुणीकडून येतो बॉल कुणीकडे बरं तुम्हाला दुसरीकडे लागलं नाही, तिथं हाणून घेतलाय. मला येतं काय साडू? काच बरं लागत. झोपा. नाही, नाही, झोपू दे दाजी. अरे पाहू ना. अहो दाजी लय आता काय सांगू तुम्हाला. नाही, तू काळजी घेते. काळजी तर घ्यावंच लागते ना. साडू तिला काय अरे बरं लागत नाही का? नाही मेवणे मासे तरी उचके जाय त्याच्यावरच्या पाहिजे मासे किती. आता काय किती दिवसापासून तेच करू लागले, आणखीन बी तेच करायचे 6 महिने. का साडू हा. नक्की काय झालं हो? अहो क्रिकेट पाहायला गेलो, तिकडून तो बॉल आला ना, डायरेक्ट मी असा बसेल होतो. तिकडून आला तरी तो थोडा कचरता लागला. पण तुम्हाला सांगतो परिस्थिती अशी झाली का ती जी साईज होती ना पार कवटीत गेली. हा का? हा पडलो मी तिथं. हा चक्र पडले. असे पाय फाकून बसले होते तिथं आणि घेतलाय बॉल हाणून. नाही त्या मान्यानं वर गेली ना, फुटली वर नाही ती. हो फुटले असते मग. बॉल फुटला असताना तुमचा कार्यक्रम झाला असता. नाही मग कुकूच पुसलं असतं. अहो दाजी मला एक सांगा, तुम्ही अजून काय राहिले तिथं बाकी? 6 महिन्याचं सांगितलंय त्या डॉक्टरना, अजून 6 महिन्याचं काही फरक नाही पडला का? काहीच नाही पडलंय बघा. जशाला तसंच आहे. आणखीन 1 महिना झाला ऍडमिट ठेवलं होतं हॉस्पिटलमध्ये, तरी टाके बोलले ते बोललेच आहे बघा. काळजी घ्या ना मेवणी, काळजी अहो घ्यायची. किती काळजी घेऊ मी. पावडर टाकी जायची तिथं टाचन. नाही जखम नाही राहिली फक्त कसं काय गाडी आल्या वरून? 3 एक अमेरिकेचा डॉक्टर आला, एक मुंबईचा, एक पुण्याहून आला. अच्छा. ते तिघांनी परत
एक हप्ता तर मला बोलच दिली होती त्यांनी. बाबा बाबा बाबा. हो, हप्ताभर ते डॉक्टर रखडत होते. पाहता जागा आहे ना, हो, जागेवर आहे, पण तिथं टाके मारलेले आहेत ना, ऑपरेशन केलेले आहे. त्याच्यावर नाही जाणार आता. नाही, आता वर नाही जाणार, पण ते जागेवर त्याची दक्षता घेणं गरजेचं आहे ना. कठीण झालं असं. हा, दुःख व्हायला नको साडू. मला काय झालं, आता मी तिकडे गेलो, हा, ते मशीन चालू आहे तिकडे. आज जाईन उद्या जाईन, माता माता महिन्याचा काळ लुटून गेला. असं. अहो, घरी आल्याला म्हणलो काय असू, हम्म. पहिले साडूला डोळ्या खालून घाललो आणि मला म्हणलो हा, गेला बेला रात्रीतून तर. नाही जातो, कुठे जातो मला परत, आता नाही जाणार. हा. अहो पण ताजी आता मला एक सांगा तुम्ही, ह्या माणसानं असलं कुटाणा करून ठेवलाय, रिकामा हाताना आ बैल मुझे मार म्हणल्यासारखं काम करून ठेवलंय ह्या माणसानं. आणि परत तुम्हाला जेव्हा सांगते, काय तुम्हाला बॉल पाहायची गरज आहे. मी चाललो होतो रस्त्यानं, पण खेळ पाहिल्यावर माणसाला ते जुना खिलाडी असल्यामुळं ते तिथे जावं वाटलंच. तुमचं खरं आहे, पण मेवणीची काय सोय लागणार आहे आता. हं? काय सांगू दाजी आता तुम्हाला, काय सांगू दाजी आता तुम्हाला. तुम्हाला तर माझं दुःख कळतंय, पण माझं दुःख कोणाला सांगू मी आता. हा, जवानी जळती मेवणी, तू जवानी. मग काय आता मी काय करू सांगा बरं तुम्ही. हा, कुणाकडे बघू मी. हा माणूस 6 महिने आता असाच बेडवर पडून राहणार आहे, मग मी का अशी 6 महिने का तडपत राहू काय नुसती. हा, मला कोणत्या खुशी नाही येत का. सामान्य तर किल्ला झाला तर बरं, नाही तर परत ते पाणी गळायला लागलं म्हणजे मला की परत सामान्य वाढतं. काहीच सांगता येत नाही बघा, काहीच सांगता येत नाही दाजी. दुखून ऑपरेशन आहे. काही खरं नाही या माणसाचं आता. उगाच असला नवरा करून घेतलाय मी, म्हातारा असून सुद्धा मला आला होता जोर ह्या माणसासोबत लग्न करून घ्यायचा, आणि त्याच्यात हे असलं कुटाणा करून बसलाय. हा, 2 प्रॉब्लेम ह्या माणसामध्ये. मग का मी उगाच असं आयुष्य काढू का ह्याच्या सोबत आता. साडू तुम्हाला काय शुगर बिगर नाही ना. नाही शुगर आलं ते कवर नीट झालं ना, ते गळून जाईल. नाही शुगर नाही. आणि 6 महिने आता बोल बोल करता निघून जातील, काय घाबरते जातीत तू? ना निघून. तुम्हाला काय पडलंय त्याचं. तुमचं झालं साडू, पण मेवणीला एक दिवस वर्ष एवढा सुटलाय. मग मला बी काय वाटत असेल ना, काही भेटावं, काही व्हावं, पण नाही. आता काय 6 महिने वाट बघत बसा, पण त्याच्यानंतर पण आणखी होईलच का बरं, ह्याची काय गॅरंटी आहे. हा, बघितली असते 6 महिने वाट, पण नाही होत माझ्याकडून तसलं. साडू, हं. रान जळत जग पाहत, मन जळत कोण पाहत. मेवणीचं मन जळत, मन जळून राहिलं. हो ना दाजी, काय तब्येत झाली मेवणीची. एका महिन्यामध्ये सगळं बारीक करून ठेवलं ह्या माणसानं मला. नुसती काळजी घ्या काळजी घ्या, याच्याकडेच बघा, माझ्याकडे कोण बघतंय. अगं 6 महिन्याच्या ऐवजी मी 2 महिन्यात सुद्धा क्लिअर होऊ शकतो. हो, तुम्हाला काय माहिती 2 महिन्यात क्लिअर होतं मग म्हणून. टेप जर ठुली तर मला चांगलं खायला घातल्यावर. हा, मग चांगलं खायला घातल्यावर तुमची मशीन अशी बरेच लगेच नीट होणार आहे असं तुम्हाला वाटतंय का. मग शरीराला पोषक खाद्य पाहिजे ना. राहू द्या, जे पाहिजे होतं तेच मशीन खराब करून ठेवली तुम्ही आता. मी काय करणार आहे तुमचं काय, तुम्हाला नुसतं खाऊ पिऊ घालतच राहू काय मी. वहीन मी काय म्हणतो, मेवणी काहीतरी निर्णय घेतो, ठोक निर्णय घे. आता साडू आहे ना, सामान्य काढायला वर्षभर तो कामावच नेते तिथे. हो ना दाजी, मला तर आता तेच विचार यायलाय बघा मनामध्ये. आता मलाच काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. एखाद्या दिवशी समजा साडू ना केला आग्रह, तो केला टुचली, एखाद्या टाचा तुटला, परत वर्षाची पथ्य गेला. तेच ना, आणि मी तर तसं करू शकत नाही बघा, कारण मला माहितीये 1 महिना ह्या माणसासोबत मी ना राहून बघितलंय. आणखीन एका टाक्याला सुद्धा हे असं सुकार फुटलेलं नाही, माहितीये का. वल्ल ते वल्लच आहे बघा. मला तर वाटतं काय झाली, आता साडूचं झालं इकडं ऑपरेशन, आणि बायकोचं केलंय ऑपरेशन पोराचं तिकडं. डॉक्टरनं सांगितलं 1 वर्षाची पथ्य. हो का. अरे देवा, मग तर लयच प्रॉब्लेम होत आहे. तुला मार आहे ना साडू, 1 दिवस करमत नव्हतं, 1 दिवस कुस्ती खेळल्याशी. पण आता डॉक्टर काय म्हणा, वर्षभर नाही तर परत तुमची पोरं चालू होती. आयसा व्हायचा का, आता काय करायचं, थांबायची पळाली. म्हणजे दाजी तुम्ही पण आता वर्षभर असेच राहणार. हा, लेमिनेशन केलं असतं तो वाद नाही, पण तिला टाचे तुटतील, त्याच्यामुळे मी थांबून घेतो असं. पण मग दाजी आता दोघांचं पण किती वाईट झालंय बघा बरं. आता तुम्हाला तर वर्षभर राहायचंय, मला तर 6 महिने. पण मला काय वाटतंय दाजी, ऐका ना, आपण दोघं बी काहीतरी निर्णय घेऊया. नाही, वाट चालू करणं गरजेची. मग कसं कसं काय काढणार सांगा बरं तुम्ही. काची कशाची म्हणजे. काची वाट चालू करते. मी काय म्हणतो, आबा तिची गैरसुई आणि माझी गैरसुई. आता तुम्ही आजारी, माझ्या बायकोचं ऑपरेशन झाले, मग आता आम्ही काहीतरी
चालू करून देतो असं. मग मला तिकडे नेऊन घालते का तिच्याकडे? म्हणजे आम्ही दोघे पेशंट, हा पण मला तुम्ही ते पेशंट तुम्ही पेशंट तुम्ही काय करू शकता? आम्ही एकमेकाकडे पाहून माणूस समाधान. मग आता काय विलाज आहे त्याला? तुम्हाला काय नाही नाही, आता तुम्ही जर एवढ्या पायरीवर आलेत मग हा? हा कोणत्या पायरीवर? तुम्ही काही ऐकलं का बघितलं का काय झालं? मनानच काही बी का? अजून निर्णय घेतला नाही आम्ही. निर्णय घेणार आहे आणि तुमच्या समोर घेणार आहे. तुम्हाला काय वाटलं मी काय महागारी तुमच्या पिठे जाऊन घेणार आहे काय निर्णय? नाही नाही, तुमच्या समोरच घेईन मी. कारण तुम्हाला चांगलं माहिती आहे तुमच्यापासून मला काही खुशी भेटत नाही. मी काही खुश राहू शकत नाही. मग फारकत घे ना. अच्छा, फारकत घ्यायची हा. का? बरं ठीक आहे, चालतंय. बघते ना 6 महिन्याच्या नंतर तुम्ही नीट होता का? 6 महिन्याच्या नंतर बी तुम्ही असेच राहिले ना, घेईनच फारकत. काय करू असल्या म्हाताऱ्यासोबत राहून मी? सांगा बरं दाजी तुम्ही, काय करू मी? हा, का उगा असंच पोसत राहू का? खाऊ पिऊ घालत राहू? मी काही त्यासाठी केलं काय लग्न यासोबत? मेवणे मला तुझ्या बहिणीचं फारकत घ्यायची. का हो? काय लय पोरं काढी दिली एवढं काय? पोरं सारखे पोरच काय? एकाला आंगड एका टोपडे चेटी बंडी पार व्हायचा गाणला पोरांनी. अहो मग दाजी तुमच्या बी हातात आहे ना हो, एवढं असं कसं तुम्ही मी बोलताय? मी दम मारतो तिने दम मारी. हो का? तिला झोपच नाही. पोरं होती नाही मग काय होते साडू? एक काम करायचं साडू बर का, हिला मी जर असा निर्णय घेत असेल तर मी फारकत द्यायला तयार आहे. नको मला. नाही बाय, हा? आता तिची मजबुरी आहे, त्याच्यामुळे तिला करणं कोणाची मजबुरी आहे? तर मग तुम्ही दोघं संपर्क करा आणि मी जातो तिकडे. अहो तुम्हाला नेला असते मी काय? तुम्ही येडा बसा नाही तर तुम्ही काय तुम्ही जर पाहिलं ना तुम्ही टाचत वाढशाल. म्हणूनच म्हणतो तिलाही पथ्य आहे मलाही पथ्य आहे ना. आम्ही चालेल. ऐका, तुमचं काय आहे ते तुम्ही तुमचं लांब मिटवा. मला तर माझा निर्णय मला घ्यायचाय. दाजी ऐका ना, मी काय म्हणते, तुमचा बी तिकडे आता परेशानी चालू आहे, माझी परेशानी तुम्हाला तर दिसतीच आहे काय चालू आहे. आपण दोघं काय करू माहितीये का? एक होऊ. मेवणे तू दाबू शकती, मग मी नाही दाबू शकत. काय मला ते मूड म्हणजे? मूड बाय माझा मूड दिसून येत नाही, पण माझा मूड दिसून येतो लगेच माहिती का? हा, पण मग ऐका ना दाजी, आता मी तुम्हाला आता म्हणलंय ना, आपण दोघं एक होऊन जाऊ द्या तिकडे. बघा हे नीट हो सर. नीट झाला तिचं ऑपरेशन केलं झालं का मग परत आपण तू टाकू जमाना साडू. घ्या आता तुम्ही निर्णय घ्यायचं ठरवलंय. आता आम्ही तर बसलो पांगळ होऊ ना. आमच्या नशिबाला पांगळेपणा आलाय. मेवणे तो टोपलं उचकलंय ना, मला लय भूक लागला. कडकडून असं वाटतंय ना 4-5 चपात्या खटे खावा. येऊ का मामी? तसं पाहायला गेलं ना साडू, आता काय बोलू नका. दुखण्याला सांभाळा, दुखण्याला. ते दुखण्याचं हो माशाला माझ्या नशिबाला आलेलं आहे. माय मी पाहून घेईल, पण 10 वर्ष आषाढी पडणार, आषाढी त्याच्यात आषाढी पडलं कुठं थांबणार नाही जाऊ. बाया 10 वर्ष दम काढीच्यात माहिती बघाय ना, आहे. इथे 6 महिने दम त्याच्यावर निघाला. ना असं गरगोट करून सोडला लागेल तेव्हा शिरी बंबर ते पहा तुमचं. मला बाकी नाही काही. आता याच्यामुळं परेशानी आली म्हणून तर वांद झालं. नाही तर काय साडू मा पुढं बोलवलं, त्याची ताकद होती का बोलायला? हा, पण आता जाऊ दे, आपल्या नशिबाचा दोष आहे तो. आणि आपण गेलो तिकडे झक मारली, त्याच्यामुळं आता आपण आराम करून घ्या. या. बघा मेवणे, मनासारखं तू विषय निवडला का? हो का? मला लय आवडला हा विषय. म्हणजे हा विषय तुम्हाला पण फार आवडला का? अरे फार म्हणजे 7वा महिना आहे, उपास सोडाय भेटला नाही कुठं. 7वा महिना. अहो मी पण तर 2-1.5 महिन्यापासून अशीच उपाशी आहे ना. आता काय सांगू तुम्हाला. अरे बरं झालं तुम्ही हा विषय ऍक्सेप्ट केलाय लवकर. बायांचं कळत नाही, माझं कळून येतं माहिती का? हो का? हा, माझं जे ना तुला सांगतो, हा. त्या दिवशी झोपलो तिकडं चावडीमध्ये, सगळ्या पोरं होती. मला हौस आली तुला सांगतो, एवढी चादरवर उचलली अशी. त्याच्यात बाय माझं दिसतं का ते? काय हो दाजी, तुम्ही पण चावटच आहे हा खरंच. अरे मग खरे कंडिशन सांगतो. हो का? बरं तुला पाहिजे वस्तू आहे का? हा नाहीये, पण मग मला वाटलं नव्हतं दाजी तुम्ही असे पण असाल म्हणून. 3 लाख पेंडे फाडले त्यांना ताणून विलायच तुला काय करायचं काय? हो का? तर कसं बरं, जाऊ द्या. मी काय म्हणते दाजी, ऐका ना, आता तुम्ही पण 7 महिन्यापासून असेच आहे, मी बी 1.5-2 महिन्यापासून. ऐका ना, चला जाऊ द्या, आपण ना लवकर उरकून घेऊया, कारण नंतर मला बी लई काम आहेत बरं का. चालेल तू म्हणू तसं काय ठीक आहे, चालते, चला. तू जेवढं खुश त्याच्यात दुप्पट मी खुश आहे. हो का?
लय दिवसांना चान्स भेटून राहिले शिरपत्रावला हो का थांबतो कसं तिच्या आईला ते डातर आहे ना तो नवर मुळात तो नवराच ते कशाचं उठून येते हो आता त्याला काय चलता येते का लागत होता परत काय तशी राहिली असते ना तू खाली तर मी तुला सांभाळला असतं म्हणजे काय आता पण नाही सांभाळू शकत तो नाही तुझ्या बहिणीचं आडून मग तुला रूम घेऊन दिला साईडला हो का मस्त तू मजा मारली तिथे परत काय आता झालं ते झालं बर तुला लय नावरीच हाऊस होती मात्र पट 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 लय घरा मागे तेव्हा नेऊन ये बाबा 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 एवढं हीच तेव्हा पेटलंय नि हो हो भाऊजी तुम्ही तर 7 महिन्याचा न करतच काढणार आहे वाटतं अहो भाऊजी हळू ना जरा आता हळूला दमली का तो काय माना अहो पण मग किती करताय तुम्ही जोरात खरं म्हणजे मनच आवडणार ना किती कर अहो भाऊजी ऐका ना बस 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 आजच्या पुरतं एवढंच बस झालं जाऊ दे मेवणी मेवणी तुझ्या बहिणीपेक्षा तुझी सर्विसला 1 नंबर इतकी पटली तुला सांगतो ती काय ते वाघाड आहे ना बघा ते वाघाडले का तर मोठ्या ना हा शेजारच्या घरातले लोक जागा होते ह्याचा काय कार्यक्रम चालू आहे तरी लई तिला सांगतो गागो नको ते लय गागत येड्यावानी पण काय बी म्हणा भाऊजी मी बी लय खुश झाले बघा जाऊन दे मी काय म्हणतो तुझ्या सगळ्यात पार्ट्याला खुशी सगळ्या पार्ट्याला एकच नाही सगळं लय परफेक्ट असं वाटतंय अजून 1 राऊंड हाणा ग अहो दाजी तुम्ही काही येडे झाले का काय आताच तर 7 महिन्याचं करतो काढलं तुम्ही राहू द्या बाबा बऱ्या बाय मी काय म्हणतो आता बघ कॅन्सल झालं ना परवाचा चान्स पाहिजे मला दिल्ली चान्स हा ठीक आहे ना दाजी आता मला बी तर तेच पाहिजे ना. तो तोंडले बरी तुझ्या बहिणी जेवढी मिस लावला तोंडावर काय जेवढी मिसली तोंडावर शी बाई मला कधी नाही बिलकुल काय नाही मिसली आवडत. बरं नाही विलायची. मी मोरून कधी तुला पाहते सगळं मागून पाहतो काय दाजी तुम्ही पण जाऊ द्या बा. तुम्ही खरंच लय चावट आहे आणि इथं एकतर माझी पण कंबर पार आणि दुखून ठेवली तुम्ही तिला मला कार्यक्रम कटवला मी कशी उजाड करत नाही अंधारात करतो तेव्हा मला होतो उजाडात मला मुडच येत नाही हो का जाऊ दे आता आपलं जमलंच आहे ना चला मग आता जाऊ लवकर ते मात्र बसला असेल बाहेर उघडत करत बसला असेल जाऊ दे बघते मी त्याच्याकडे पण काय आता बरं जाऊ दे आपली सर्विस कशी काय वाटली खुश झाली 1 नंबर खुश तुम्ही झाले का खुश वा खुश तू एवढं मी म्हणतो तू पार्टीच लय पाहिजे लय मला वाटलं काय दाजी जाऊ द्या बाबा असं वाटतं म्हणून ना काय चला मग.